नमस्कार, मी किरण गीते. एनडीटीव्ही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात घडलेल्या महत्त्वपूर्ण बातम्या सविस्तररित्या जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी एक नजर मुख्य हेडलाईन्सवर. पुण्याच्या आयुक्तांना अजित पवारांनी फोन केला होता का? अंजली दमानी यांचा सवाल. कार्यवाहीसाठी संपर्क केला, अजित पवारांचं स्पष्टीकरण. लोकसभेसारखा विधानसभेत जागा वाटपाचा तिढा नको, 80 ते 90 जागा देण्याचा भाजपचा शब्द. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळांचं वक्तव्य. अल्पसंख्याक समाजात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न, सुनील तटकरेंचा नाव न घेता शरद पवारांवर आरोप. ससून रुग्णालयात 3 लाखांसाठी रक्ताच्या नमुन्यांची छेडछाड. अतुल घाटकांबळेंकडून 50,000 तर डॉक्टर हळनोराळकडून 2.5 लाख जप्त. बीडच्या केस तालुक्यात वंजारा आणि मराठा समाजाचा एकमेकांवर बहिष्कार. बहिष्काराचा ठराव घेतलेल्या तरुण पोलिसांच्या ताब्यात. मी गप्प बसणार नाही, प्रत्येकाची नावं सांगणार. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न. अटकेनंतर डॉक्टर अजय तावरेचा दावा. पुणे पोर्शे अपघात प्रकरणी ससूनमधील 2 डॉक्टरांसह शिपायाला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी. डॉक्टरांवर रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप, तर शिपायावर डॉक्टरांना लाच पुरवल्याने कारवाई. कोविड काळात ससून रुग्णालयात अजय तावरेच्या नियुक्तीसाठी आमदार सुनील टिंगरेंचं हसन मुश्रीफांना पत्र. टिंगरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. भाजप मोठ्या मताधिक्यानं सत्तेत येणार. 4 जून आधीच इंडिया आघाडीची टीका करण्यासाठी सज्ज. एनडीटीव्ही नेटवर्कच्या मुलाखतीत निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य.